नमस्कार मित्रांनो, जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पेन्शन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, शासन निर्णय आपण डिटेलमध्ये पाहूयात. मित्रांनो, वित्त विभागाचा दिनांक 30 डिसेंबर 2024चा हा शासन निर्णय आहे. बघा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्राण खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती. बघा, शासन निर्णयान्वये राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अर्थात DCPS योजना लागू केली आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. बघा, संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात NPS मध्ये सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे संदर्भ क्रमांक 3 नुसार. तसेच संदर्भ क्रमांक 4 नुसार शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत म्हणजेच NPS अंतर्गत टायर 1 अर्थात स्तर 1 ची राज्य शासकीय कर्मचाऱ्याची अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. शासकीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचे मासिक अंशदान कर्मचाऱ्याचे कॉन्ट्रिब्युशन जमा करण्याच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन 2022-23च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही या GR मध्ये निरीक्षण पाहू शकता. बघा, महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन 2022-23च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत उपरोक्त प्रमाणे नोंदवलेले निरीक्षण संदर्भ क्रमांक 5 येथील केंद्र शासनाच्या ज्ञापनास अनुसरून नियोक्त्याच्या शासनाच्या अंशदानाची बघा शासनाचं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे रक्कम वेतनाच्या लेखाशीर्षकाखाली खर्च न होता 2071 पेन्शन अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट्स 117 डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम या लेखाशीर्षकामधून खर्च करण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन परिपत्रक काय म्हटलेलं आहे. महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी सन 2022-23च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदवलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दिनांक 2 सप्टेंबर 2008च्या ज्ञापनास अनुसरून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयातील कार्यपद्धती पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. बघा, मुद्दा क्रमांक 1 मुख्य मुद्दा क्रमांक 1 राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मासिक अंशदान अर्थात कर्मचारी कॉन्ट्रिब्युशनबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कारवाई. बघा, 1.1.1 आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्याचे अंशदानाची वसुली. बघा, वसुली आहे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता रकमेच्या 10%. जे बेसिक आहे आणि त्या ठिकाणी DA आहे म्हणजे डिअरनेस अलाउन्स महागाई भत्ता आणि बेसिक यांच्या बेरजेच्या 10% रक्कम कपात करण्यात यावी. यामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा. बघा, 1.2.2 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील म्हणजेच महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करून ती प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांना सादर करण्यात यावी. बघा, मुद्दा क्रमांक 1.3.3 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली खाली वजाती होणारी अधिकारी व कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खालील दर्शवलेल्या संबंधित योजना संकेतामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून दर्शवण्यात यावी. या ठिकाणी बघा, प्रवर्ग दिलेले आहेत. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी त्यांचे लेखाशीर्ष दिलेले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील जे IAS अधिकारी त्यांचं लेखाशीर्ष आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी IPS अधिकारी यांचे लेखाशीर्ष आहे आणि भारतीय वन सेवेतील अधिकारी फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1
यांचं देखील लेखाशीर्ष या ठिकाणी त्या लेखाशीर्षाअंतर्गत अंशदान जमा करायचं आहे. बघा 1.4 कर्मचाऱ्याच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शवणारी आवश्यक ती अनुसूची शेड्यूल वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. बघा 1.5 राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 259(1) या वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाटी म्हणून दर्शवण्यात यावी. नियोक्ता शासनाच्या बघा जे काही नियोक्ता असेल तुमचा, ज्यांनी तुमची नियुक्ती केलेली असेल, शासनाच्या 14% अंशदानाचे अधिकारी व कर्मचारी प्रोजेक्ट एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन शेड्यूल वेतन देयकासोबत तयार होईल. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता किंवा शासनाच्या 14% अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे शेड्यूल वेतन देयकासोबत जोडावे. म्हणजे जे काही नियुक्ती अधिकारी आहेत त्यांचं 14%चं कॉन्ट्रिब्युशन आहे, त्या कॉन्ट्रिब्युशनचा तक्ता वेतनासोबत जोडायचा आहे. बघा मुद्दा क्रमांक 1.7 आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली समाविष्ट असलेले अधिकारी व कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना कर्मचाऱ्याच्या 10% तसेच नियोक्ता शासनाच्या 14% रकमा होतील ॲटो कॅल्क्युलेट होतील. तथापि पे एरियस व पे एरियस डिफरन्स थकबाकी देयके तयार करताना कर्मचाऱ्याच्या 10% व नियोक्ता किंवा शासनाच्या 14% अंशदान रकमेच्या आहरण व संवितरण अधिकारी यांची परिगणना कॅल्क्युलेट करून ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये मॅन्युअली त्या ठिकाणी तुम्ही जे थकबाकी असेल पेन्शनची त्या ठिकाणी मॅन्युअली भरायची आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना इन्कम टॅक्स करताना नियोक्ता म्हणजे ज्यांनी नियुक्ती अधिकारी असतील शासनाच्या अंशदानाची 14% रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी. म्हणजे मूळ वेतनामध्ये ती रक्कम 14% ॲड करण्यात यावी. याबाबतची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. बघा नियोक्ता किंवा शासनाच्या अंशदानाची अधिकारी कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावी. मित्रांनो GR खूप मोठा आहे परंतु महत्त्वाचा आहे. बघा अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार यांनी करावयाची कारवाई. मित्रांनो GR खूप मोठा आहे. बघा मुद्दा क्रमांक 1.2.1 अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी निवृत्ती वेतन प्रणाली सामील असलेले अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन देयकामधून केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसुली संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात यावी, तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत, अन्यथा नाकारण्यात यावीत. बघा कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी समाविष्ट असेल याची खात्री करण्यात यावी, पारित करण्यात यावी म्हटलं. वेतन देयकामध्ये नियोक्त्या अंशदानाचा समावेश असणार नाही, नियोक्त्याच्या म्हणजे शासनाच्या याची खातरजमा करण्यात यावी. बघा मुद्दा क्रमांक 1.2.2 कर्मचारी वेतन देयकास प्रमाणक क्रमांक संस्करित झाल्यानंतर अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहरित करण्याकरता कोणी साधी पावती नमुना 45 निरंक रकमेची नीलबिल महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वरूपात जनरेट करावे. तर मित्रांनो GR खूप मोठा आहे, याचं विश्लेषण करायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. मित्रांनो याचे तुम्ही GRचे स्क्रीनशॉट काढू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही हा GR डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे PDF स्वरूपात. तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्याचे जे काही राष्ट्रीय निवृत्ती वेतन आहे NPS अंतर्गत जे कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे तर त्याची गाईडलाईन आहेत, या ठिकाणी मार्गदर्शक डिटेल सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण GRचं विश्लेषण करणं शक्य नाही मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याचं तुम्ही त्या ठिकाणी विश्लेषण किंवा या ठिकाणी अभ्यास तुम्ही करू शकता. तर मित्रांनो कर्मचाऱ्याच्या पेन्शन संदर्भात राष्ट्रीय निवृत्ती वेतन अर्थात NPS संदर्भात कर्मचाऱ्याच्या कॉन्ट्रिब्युशन संदर्भात
महत्त्वाच्या या ठिकाणी गाईडलाईन किंवा मार्गदर्शक कार्यपद्धती शासनाने दिनांक 30 डिसेंबर 2024च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी निर्देशित केलेले आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे GR मिळवण्यासाठी GR स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.